आता पाहुयात बातम्या विस्तारानं। महत्वाची बातमी। खरात प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा डाव असं म्हटलेलं आहे दीपक केसरकर यांनी। खरातच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही। संजय राऊतांचा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा मनसुबा होता असा आरोप दीपक केसरकरांनी केलेला आहे आणि त्यांचा तो मनसुबा मी उधळल्यानं राऊत माझ्यावर आरोप करतायत अशी टीका केसरकरांनी केली आहे। सगळा राजकीय डाव आहे। नाहक बदनाम करायचं। आपल्याला माहिती नसतं कोण कसं आहे। एखाद्या मंदिरामध्ये गेल्यामुळे जर आपली ओळख झालेली असेल तर ती कशी व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही। त्याच्यामुळे माझा त्यांच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही। माझी केवळ ओळख आहे, एवढंच आहे। आणि ती ओळख सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे झाली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आपल्यामध्ये संजय राऊत वारंवार टीका करताना पाहायला मिळतात। त्यांचा माझ्यावर राग आहे, कारण ज्या वेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष झाला त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बाजू मी महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली करायचा त्यांचा जो एक मनसुबा होता हा उधळला गेला आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये आहे, मी हे समजू शकतो। पण माझा काहीही संबंध नसताना सातत्याने माझे नाव घेणं हे चुकीचं आहे।